मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। मात्र मतदान होत असताना वॉर्ड क्रमांक 194 मध्ये यावेळी शाई लावण्याच्या प्रकारामध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळतो आहे। पेनाने या ठिकाणी शाई लावली जाते आहे आणि आपण सध्या प्रभादेवी इथल्या मतदान केंद्रावरती आहोत आणि इथं हाताला शाई लावल्यानंतर ती शाई लगेचच या ठिकाणी पुसली जाते, त्यामुळे मतदानामध्ये गोंधळ उडालेला पाहायला मिळतो आहे। तुम्ही बघू शकता की आपण सध्या याच घटनास्थळी आहोत। इंडिया बुल्स गेट नंबर 5 इथे हे मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी या तरुणाच्या हाताला या ठिकाणी शाई लावली गेलेली होती, मात्र ती लगेचच या ठिकाणी पुसली गेली आणि त्याचमुळं सामाजिक कार्यकर्ते आणि वकील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। देव भिंगार देवे सर, काय झालं नेमकं, काय प्रकार आहे नेमका? ही शाई जी आता मतदान आम्ही करून आलो, तर मतदान केल्यानंतर जी काही इंक लावण्याची प्रोसेस जी असते ती इंक न लावता त्यांनी मार्कर यूज केला आहे आणि मी काही एक न करता हातसुद्धा धुतलेला नाही आहे, तरीसुद्धा ती म्हणजे हाताला स्वेट येऊन ती गेलेली आहे। आणि हो, आणि जर आता मी जर ह्याला थिनर जर लावला तर ती पूर्णपणे जाणार। आता मी एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे सांगू शकतो। आता जर उद्या मतदान शाही नेमकी दाखवा ना, आता पोझिशन काय आहे ती, किती मिनिटं झाली तुम्हाला मतदान करून? आता जवळजवळ एक 10 मिनिटं झालेत। 10 मिनिटामध्ये ही शाईचा असं झालेलं आहे। उद्या जर मतदानाचा जर अंक घटला, काही जर झालं तर याला जबाबदार कोण? जर आमच्यासारखे निष्ठावंत जर एका उमेदवाराला जर मतदान करत असतील आणि त्यांच्याकडून जर अशा काही गोष्ट होत असेल तर आम्हाला बोगस मतदान करायला सुद्धा मिळू शकते, पण आम्ही ते केलेलं नाही आहे। काय मागणी तुमची आहे नेमकी? आमची मागणी एवढीच आहे की हे जे तुम्ही बोगस मतदान जे करत म्हणजे हे जे तुम्ही करताय इंक लावण्याचा मार्कर लावण्याचा जो प्रकार तुम्ही करताय तो पूर्णपणे चुकीचा आहे। जे तुम्ही इंक लावत होता, शाई लावत होता, ती जवळजवळ 2 ते 3 हप्ते सुद्धा जात नव्हती, ती कितीही घासली तरी सुद्धा, आणि हे आज नुसत्या घामातनी जाऊ शकते। म्हणजे बोगस मतदान किती होऊ शकतात इथे। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते देव भिंगार देवे पण आहेत। सर, तुम्ही नेमकं काय आता पुढची स्टेज काय बोलवली? मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलंय का? ज्या वर्षार आणि भोसले म्हणून ज्या इकडच्या आरो आहेत त्यांच्याशी मी स्वतः पर्सनली फोन करून त्यांना सांगितलं की तुम्ही तिथे बसून फक्त उंटावरून शेळ्या हाकू नका, तुम्ही प्रत्यक्ष आता इथे जर मी इंडिया बुलमध्ये आलो आहे तशीच सिच्युएशन तिकडे ग्लोमिल पॅसेजच्या इथे, तशीच सिच्युएशन श्रीराम मिलमध्ये आहे। आणि इकडचे स्थानिक मी आपल्या मुंबईतला एक जबाबदार समाजसेवक आणि त्याहीशिवाय मी कायद्याचा अभ्यासक असल्यामुळे मी जबाबदारीने सांगतो, मी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी बोलतो। आता जसं इकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर इकडे गावित आणि महाले म्हणून अधिकारी आहेत, ते अक्षरशः त्यांची जबाबदारी झटकत आहेत, त्यांना काहीही त्यांचं नॉलेज नाही। म्हणजे जी निवडणूक प्रक्रिया ही आपण आपल्या ही मुंबई 36,000 करोडची मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ज्या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये आपण सर्वच प्रकारच्या सिस्टमने सुजलाम सुफलाम असतो। आता तुम्हाला हे ज्या आपल्या ह्या मतदाराचं हे शाईचं उदाहरण दिलं, ह्या एका शाईच्या उदाहरणच नाही आहे, तर इकडे मतदार पण स्वतः बिचारे कामाला जाणारे तासनतास लाईन लावून उभे आहेत। काय बोलले अधिकारी? म्हणतात आम्ही त्यांना सांगितलेलं, तर मी अधिकाऱ्यांना जबाबदार म्हणून सांगितलं की तुम्ही तिकडे बसून सांगू नका, तुम्ही इथे प्रत्यक्षात या आणि इकडची तपासणी करून पाहणी करा, जेणेकरून पाहणी करा, असं सूचना या ठिकाणी दिल्या गेलेल्या पाहायला मिळतात। मतदारांच्या हातावरची जी लागलेली शाई आहे ती अवघ्या काही मिनिटात या ठिकाणी पुसली जाते, त्यामुळे मतदार राजा सुद्धा या ठिकाणी गोंधळलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन आदिलसह मी मनोज देले, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।